नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण खूप सुंदर आणि सोपी अशी काठ वापरून डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच. शोल्डर आलेले आहेत 5 इंच. आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 5.5 इंच. त्यानंतर इथे छाती आलेली आहे 8.5 इंच. आणि कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8.5 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क करते. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मी गळ्याची उंची 9 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला बॅक पार्टला ओपन करून पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर येथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून समोरची डिझाईन या साईडवरती देखील ट्रेस होऊन येईल. तर तिथे तुम्हाला ठळकपणे दिसून यावी याकरिता मी त्याला डार्क करून घेतले. आणि आज आपण गळ्याची थोडीशी युनिक अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर येथे बघा, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला एका साईडने, कोणतीही एक साईड असू द्यात तुमची, एका साईडला असा व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा गोलवा आकार आपण नॉर्मली जसा ड्रॉ करतो ना गोलाकार, तसाच ड्रॉ करायचा आहे. आणि त्याची जी समोरची बाजू असेल तेथे मात्र आपला सरळ चौकोनीच आकार असणार आहे. त्यानंतर आपण नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक राईट साईड ठेवून घेतो ना, म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू, सेम मी त्याच पद्धतीने येथे देखील त्याला ठेवून घेतलेला आहे. जर तुम्हाला हे लवकर लक्षात येत नसेल तर आपला या अगोदरचा व्हिडिओ पहा, कारण की मी ते चुकून शूट करायचं राहून गेलं आहे. तेथे तुमच्या क्लिअरली लक्षात येईल की कशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांवरती बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त स्टिच करत असताना त्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घ्या, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करू ना, तेव्हा आपलं फॅब्रिक म्हणजेच कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसाच स्टिच केला जाईल. त्यानंतर येथे खालच्या बाजूला देखील आपण नॉर्मली ज्या पद्धतीने अर्धा इंच घेऊन सरळ स्टिच करतो ना कमरेच्या बाजूला, सेम तुम्हाला येथे देखील त्याच पद्धतीने स्टिच करायचं आहे. आणि येथे देखील मी चुकून तो व्हिडिओ शूट करायचा राहून गेला, तर त्याकरिता मी तुमची खरंच मनापासून खूप माफी मागते. पण येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, फक्त अर्धा इंच घेऊन सरळ कमरेच्या बाजूला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे जे कमरेच्या बाजूला जास्तीचं कापड होतं ना, त्याला कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आता त्यानंतर येथे वरच्या बाजूला आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर हे जे आपण गळ्याच्या आतील बाजूस जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे हा जो आपला गॅप क्रिएट झालेला आहे ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून अशा पद्धतीने याला सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे, म्हणजेच इथे आपल्याला दाबटीप द्यायची आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. फक्त स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, जेथे कुठे आपले कॉर्नर आले असतील त्यावेळेस, म्हणजेच कोपरा आला असेल तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवून घ्यायचं आहे. आणि मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या येथे आपल्याला या बॅक पार्टच्या गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे.
त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत कमरेच्या बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही येथे ही पद्धत न वापरता नॉर्मली बघा मी तुम्हाला ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करायला सांगते ना, ती देखील तुम्ही येथे पद्धत वापरली तरी देखील चालेल. त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल म्हणजेच चिकटवलं असेल, तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे हे जे आपले दोन्ही बॅकडार्ट दिसत आहेत ना, त्याला देखील व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकच बॅकडार्ट स्टिच करून दाखवते. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडार्ट आहे ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करायचा आहे. त्यानंतर आता इथे तुम्ही जी कोणतीही साडीची काठ वापरणार असाल ती घ्यायची आहे आणि त्याची जी उंची आहे ती बघा इथे तुम्हाला बॅक पार्टच्या अकॉर्डिंगली चेक करायची आहे आणि घेताना थोडीशी जास्तीच घ्या. त्यानंतर ही जी काठीची एक साईड दिसते ना, त्याला आतल्या बाजूला फोल्ड करून इथे स्टिच करायचं आहे आणि सेम समोरच्या बाजूला देखील आतल्या बाजूला फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. इथे बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच ही जी काठ आहे त्याला फिनिशिंग येण्यासाठी त्याच्या एका बाजूला आतल्या साईडला फोल्ड केलं होतं आणि त्यानंतर इथे सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. सेम याच पद्धतीने ही जी आपली दुसरी साईड दिसते ना, त्याला देखील तुम्हाला स्टिच करायचं आहे आतमधल्या साईडला फोल्ड करून. त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची फ्लावर्स म्हणजेच फुलांची लेस घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थितरित्या बघा मी कशा पद्धतीने ठेवलं आहे. आपण नॉर्मली जी प्लेन साईड असते ना लेसची, ती नेहमी गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन मग स्टिच करतो. इथे मात्र मी तसं नाही केलं. जी फुलांची साईड आहे ती गळ्याच्या बाहेरच्या बाजूला काढलेली आहे आणि जी प्लेन बाजू आहे ती आतल्या बाजूला ठेवलेली आहे. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अशा रीतीने जोपर्यंत आपली गळ्याची सरळ लाईन येत नाही ना, तोपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ही लेस मोठी होती त्यामुळे आपण या लेसवरती डबल स्टिच म्हणजेच त्याला पुन्हा स्टिच करून घेणार आहोत, जेणेकरून आपली ही लेस एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. त्यानंतर आता इथे आपल्याला आपण ही जी काठ फिनिश करून रेडी केली होती ना, तिलाच घेऊन ही जी आपली गळ्याची प्लेन बाजू दिसते ना म्हणजेच सरळ, त्याच्याच कडावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे, म्हणजे अगोदर जी गोल्डन कलरची लेस घेतली होती ना तिलाच, आणि तिला घेऊन अशा पद्धतीने दोन्हीही लेसचे जी फुलं आहेत ती एकमेकांसमोर येतील अशा पद्धतीने इथे तुम्हाला ठेवून घेऊन सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या लेसला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्याच अपोजिट म्हणजेच विरुद्ध दिशेला या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. जी आपली दुसरी बाजू आहे ना काठेची, इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तेथे ठेवून घेऊन इथे देखील तिला सरळ अगदी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते आहे ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर मी सेम त्याच लेसला घेऊन इथे कमरेच्या बाजूला स्टिच करून घेते आहे. हे मात्र ऑप्शनल असेल, तुम्हाला हवं असेल तर कमरेच्या बाजूला स्टिच करा, नाही केली तरी देखील काही हरकत नाही. पण मला या ब्लाऊजला हेवी लुक द्यायचा होता
त्यामुळे मी सेम तीच लेस घेऊन कमरेच्या बाजूला देखील स्टिच केलेलं आहे. आणि येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या ज्या पूर्ण लेस आहेत त्यावरती डबल स्टिच म्हणजेच पुन्हा स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे बघा तुम्ही आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक पाहू शकता. किती युनिक अशी डिझाईन तयार झालेली आहे इथे. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.